नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। चला तर मग आज आपण एक खूप छान पोर्टल बद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर रोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर ह्या नवीन व्हिडिओ येत असतो, तो बघायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सगळ्यांना माहित असेल किंवा काहींना माहितही नसेल की आता लवकरच 11 नोव्हेंबर येतोय। असं काय आहे बरं 11 नोव्हेंबरला खास? तर 11 नोव्हेंबरला 1111 पोर्टल ओपन होणार आहे। आता 1111 पोर्टल ओपन होणार म्हणजे काय होणार आणि ते 11 नोव्हेंबरलाच का होणार असा प्रश्न पडलाय। चला तर मग उत्तर तुम्हाला मी देते। 11 नोव्हेंबरलाच 1111 पोर्टल ओपन का होणार? तर सगळ्यात पहिले याच्या पण आधी मी तुम्हाला सांगते की 1111 पोर्टल म्हणजे काय। 1111 आता तुम्ही टाइम बघितला असेल, तुम्हाला अचानक कधी टाइम दिसतो का? 11:11 सकाळची असेल, रात्रीची असेल, 11:11 आणि लहानपणापासून आपला एक स्वभाव असतो, तुमचा माहित नाही पण मी लहानपणापासून 11:11 दिसले डोळे बंद करायचे, पटकन एखादी इच्छा मागायची। आणि हे मॅनिफेस्टेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला प्रभावी एंजल नंबर आहे हा। आता हा 11 नोव्हेंबरलाच का ओपन होतंय बरं हे पोर्टल? वर्षभरात कधीच ओपन होत नाही, म्हणजे आपण वर्षभरामध्ये जेव्हा आपल्याला टाइम दिसेल तेव्हा करू शकतो, पण 11 नोव्हेंबरला असं काय खास आहे? तर बघा, 11 नोव्हेंबरला हा पोर्टल ओपन होत आहे म्हणजेच काय, तर या 11 नोव्हेंबर पूर्ण दिवसभरामध्ये जर तुम्ही या पोर्टल विषयी एखादी टेक्निक केली, एखादा उपाय केला तर तो फेल जाणार नाही, तो सक्सेसच होणार। तुम्ही भरपूर उपाय आहे युट्यूबवर, पण आज एक त्यातलाच मी खूप प्रभावी उपाय सांगणार आहे आणि तो 100 नाही तर 200% तो सक्सेस होणार, कारण त्या दिवशी पोर्टल ओपन होत असतं। आता पोर्टल त्या दिवशीच का ओपन होते? तर बघा 11 नोव्हेंबर म्हणजे कोणता महिना? तर 11वा महिना आणि तारीख काय आहे? 11, म्हणून 11:11 किंवा 11:11 पोर्टल आपण ज्याला म्हणतो तो 11 नोव्हेंबरला ओपन होणार आहे। या 11 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्ही 11:11चा कोणताही उपाय करा, तो फेल जाणार नाही। त्यामुळे नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल माहिती नाहीये किंवा भरपूर उपाय केलेले आहे, आजपर्यंत सक्सेस मिळाला नाही, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण तुम्ही हा उपाय केला 11 नोव्हेंबरला तर तुम्हाला 100 नाही तर 200% अनुभव येणार, इतकी गॅरंटी मी तुम्हाला देते। कारण माझं सलग हे 3रं वर्ष आहे उपाय करायचं। पहिल्या वर्षी केला तेव्हा अनुभव आला, दुसऱ्या वर्षी केला तेव्हाही अनुभव आला आणि आता 3रं वर्ष आहे। वर्षातून एकदाच हे पोर्टल ओपन होत असतं, त्यामुळे अगदी तुम्ही करूनच बघा असं मी तुम्हाला सांगेन। चला तर मग काय आहे, कसं करायचं ते मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते। हे जे पोर्टल आहे ते 11 नोव्हेंबरला ओपन होणार आहे। तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही ही टेक्निक, कधीही हा उपाय करू शकता। फक्त 11:11 करायचा का? तर असं नाही, तुम्ही कधीही करू शकता। आता कधीही करू शकता, तुमच्या टायमिंग नुसार तुम्हाला जो टायमिंग आवडेल किंवा तुम्हाला जो टायमिंग सूट होईल त्या टायमिंगला तुम्ही करू शकता। उपाय करण्यासाठी काय काय लागणार आहे? उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, तुपाचा घ्या, तेलाचा घ्या, काही हरकत नाही, फक्त दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे उपाय करताना, याची काळजी घ्या। त्याचबरोबर आपल्याला एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा, एक ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा, व्हाईट पेपर आणि ब्ल्यू कलरचाच पेन घ्यायचा। त्याचबरोबर आपल्याला 11 तांदळाचे दाणे लागणार आहे, अखंड 11 तांदळाचे दाणे, अर्धा तुटलेला वगैरे नको, अखंड। तसं महादेवाच्या पूजेसाठी घेतो ना आपण, अखंड 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे। एक चमचाभर, छोटासा चमचाभर आपल्याला मध घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये सगळं साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे बाहेरून काहीतरी विकत आणून सेवा उपाय करायचा नाहीये। 11 तांदळाचे दाणे, मध, हे सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, हे सगळं घ्यायचं। त्यानंतर आता 11 नोव्हेंबरला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं। कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। कुठेही बसा, असं नाही की देवघरासमोरच बसायचं का, नाही, जिथे तुम्हाला शांतता वाटेल, जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, जिथे तुम्ही मन एकाग्र करू शकता, अशा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर हे सगळं सामान जवळ घेऊन बसायचं। सगळ्यात पहिले काय करायचंय, आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण अग्निदेव म्हणजे दिवा प्रज्वलित केल्यानंतर जी काही पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असते ना, ती अगदी वेगळ्याच लेवलची असते। त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा।
दिवा प्रज्वलित केल्यानंतर जो व्हाईट प्लेन पेपर घेतलेला आहे त्यावर ब्ल्यू कलरच्या पेनने आपली इच्छा लिहायची। आता इच्छा ही एकच असावी, एकाच इच्छेकडे फोकस करा तरच तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होईल। एकच इच्छा कोणतीही असू शकते, फक्त ती प्रेझेंट टेन्स मध्ये असावी। प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे कशी, तर ती तुमची पूर्ण झालेली आहे या संदर्भात तुम्हाला वाक्य लिहायचं आहे। समजा तुमची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळावी, मग तुम्ही वाक्य कसं लिहिणार, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे असं वाक्य असावं। समजलं, प्रेझेंट टेन्स मध्ये कोणतीही तुमची एक इच्छा तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर बघा वर आपण इच्छा लिहिली, पेज समजा एवढं आहे, वर आपण इच्छा लिहिलेली आहे। आता खाली जे पेज उरलेलं आहे त्यावर काय करायचं, एक हलकासा आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे। खूप मोठा नाही खूप छोटा नाही, असा एवढा हलकासा एक गोल तिथे काढून घ्यायचा आहे। गोल काढल्यानंतर आपण जे तांदळाचे दाणे घेतलेले आहे आणि मध घेतलेला आहे ना, एक तांदळाचा दाणा घ्यायचा, तो मधामध्ये डीप करायचा म्हणजे पूर्ण मधामध्ये बुडवायचा आणि तो तांदळाचा दाणा त्या गोलवर ठेवायचा। असे एक एक करून 11 तांदळाचे दाणे त्या गोलवर ठेवून पूर्ण त्या गोलला आपण म्हणतो ना कव्हर करून घ्यायचा आहे तांदळाचा दाणा मधामध्ये बुडवून। तांदळाचा दाणा हा मधामध्ये बुडवलेला असतो त्यामुळे तो तांदळाचा दाणा खाली पडण्याची शक्यता नाही, तो चिटकून राहतो बरोबर त्या पेपरला। समजलं तुम्हाला? पुन्हा एकदा सांगते, आपण गोल करून घेतला आहे, एक तांदळाचा दाणा घ्यायचा, तो मधामध्ये बुडवायचा। मधामध्ये बुडवताना तुम्ही वर जी काही इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा आपल्याला सतत बोलायची आहे। समजा नोकरीची इच्छा लिहिली, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स। मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स। हे सतत बोलायचं आहे आपल्याला। तांदळाचा दाणा मधामध्ये बुडवायचा, तो दाणा त्या गोलवर ठेवायचा, परत दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, तो मधामध्ये बुडवायचा। एक खट्टी 11 तांदळाचे दाणे घेऊन सगळे मधामध्ये बुडवून मग एक एक ठेवू का, तर नाही, एक दाणा घ्यायचा, तो मधामध्ये डीप करायचा, तो डीप करताना आपली इच्छा बोलायची आणि मग तो आपल्याला त्या गोलमध्ये पूर्ण लावायचा आहे। समजलं तुम्हाला कसं करायचं? समजलं नसेल तर थोडासा व्हिडिओ मागं घ्या, क्लिअर सांगितलेला आहे, परत एकदा ऐका, नक्कीच तुमचे कन्फ्युजन दूर होईल। हे झाल्यानंतर आता काय करायचं, तर 2 मिनिटं शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि जी इच्छा आपण लिहिलेली आहे ती व्हिज्युअलाइज करायची। इच्छा व्हिज्युअलाइज करताना पूर्ण प्रॉपर अगदी बारकाईने ती व्हिज्युअलाइज करायची। अगदी 2 मिनिटं घ्या 5 मिनिटं घ्या, पण इच्छा पूर्ण छान अशी व्हिज्युअलाइज करा। व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर आता समजा हा पेपर आहे, वर आपण इच्छा लिहिली, खाली गोल काढून त्यावर तांदळाचे दाणे लावले, पेपर मधून कट करायचा। इच्छा वेगळी, ते तांदळाचे दाणे ज्या ठिकाणी लावले होते ते वेगळे झाले, 2 वेगवेगळे कागद झाले। जो इच्छेचा कागद होता ना आपला, त्याची छान घडी करायची रात्री झोपताना। 11 नोव्हेंबरला रात्री झोपताना तो कागद आपल्याला आपल्या उशाखाली घेऊन झोपायचा आहे। उशीखाली कागद ठेवायचं, ज्याने आपला पूर्ण आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि आपल्यामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी येते। त्याचबरोबर दुसरा जो कागद आहे ज्याला आपण तांदळाचे दाणे लावले आहे तो तसाच तिथेच ठेवा किंवा कुठेतरी साईडला तुम्हाला तो कागद ठेवून द्यायचा आहे। हे सगळी प्रक्रिया झाली आता आपली। तो जो दिवा आपण लावलेला होता तो दिवा तुम्ही विझवून टाकायचा आहे किंवा देवासमोर बाहेर कुठे ठेवायचा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता। प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, उपाय पूर्ण झाला। रात्री झोपताना तो कागद उशीखाली घेऊन झोपलात, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 12 नोव्हेंबरला उशीखालचा कागद काढायचा, तो बाजूला ठेवला होता बघा आपण, त्याच्यामध्ये तांदळाची दाणे चिटकवले आहेत, तोही कागद घ्यायचा, आपल्याला कोणत्याही झाडाखाली थोडंसं खड्डं करायचं आणि हे दोन्ही कागद तिथे पुरून द्यायचे आहे। दोन्ही कागद तिथे पुरून द्यायचे। ते कागद पुरल्यानंतर त्यावर माती टाकून ते खड्डं बंद करायचं आणि लेट गो करून द्यायचं। लेट गो करणं म्हणजे काय, तर युनिव्हर्सवर सोपवून द्यायचं की युनिव्हर्स तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार आहेत, मला गॅरंटी आहे। याला म्हणतात लेट गो करणं। लेट गो करणं झालं। आता ह्या उपाय करताना काही चुका करू नये। तर पहिली चूक आहे ती म्हणजे युनिव्हर्सवर डाऊट घेऊ नये किंवा मनामध्ये थोडाही डाऊट आणू नये की खरंच होईल का, असा डाऊट येत असेल तर उपायच करू नका। जेव्हा पूर्ण युनिव्हर्सवर तुमचा विश्वास असेल तरच उपाय करा। दुसरी गोष्ट म्हणजे जी इच्छा आपण लिहिणार आहे त्याच इच्छेकडे कॉन्सन्ट्रेट करा। ही इच्छा लिहिलीये कागदावर पण मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय, उपाय म्हणजे इच्छा पूर्ण होणार नाही। त्याचबरोबर सतत पॉझिटिव्ह राहा। फक्त उपाय करण्यापुरतच नाही तर आयुष्यभर जेवढं शक्य होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा। निगेटिव्हिटी आपल्यापासून कायमची दूर करा। ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, नक्कीच बघा तुमच्या आयुष्यामध्ये
एकच नाही तर भरपूर इच्छा तुमच्या पूर्ण होतील, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहिल्यामुळे. तर आता हा उपाय केलाय, तुम्ही जी इच्छा त्यामध्ये लिहिली ना ती नक्कीच त्या दिवशी 24 तासात, 48 तासात किंवा 11 दिवसामध्ये कन्फर्म पूर्ण होईल म्हणजे होईल. फक्त ते 11 दिवस तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पूर्ण झाली नाही एका दिवसात, काहींची एका दिवसात होईल, काहींची 11 दिवसात होईल. ज्याची एका दिवसात होईल त्याचे कर्म चांगले, त्याची पॉझिटिव्हिटी चांगली, सगळं चांगलं. पण आपली 11 दिवसात झाली, मग आपण कुठेतरी चुकलोय का याचा विचार करा, युनिव्हर्सला नावं ठेवू नका. चला तर मग हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल याची काळजी मी घेतलेली आहे. फक्त तुम्ही काळजीपूर्वक हा उपाय करा. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका सुंदर आणि नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे आनंदात राहा, काळजी घ्या आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.